प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच खूप छान दाखवलाय बरं का. आणि खरंच इथून पुढे मालिका बघायला सुद्धा खूप मजा येणार आहे. कारण सासू सुनामध्ये आता एक मोठा सामना रंगलाय. कावेरीच्या वाटेत काचे पेरून माननी तर आता तिचा मार्गच खडतर केलाय आणि सोबतच कडक लक्ष्मी बनवून तिला चॅलेंज सुद्धा केलंय. आणि कावेरी सुद्धा त्यांचीच सून आहे, तितकीच हट्टी आणि हार न मानणारी. तिने सुद्धा आता मानना चॅलेंज केलंय की ती हे सगळं दिव्यात पार करेलच. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता यश कावेरीमध्ये लग्नानंतरचे सगळे खेळ रंगलेत. पण माननी असा काही पलटवार केलाय ना कावेरीवरती, म्हणजे त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळेच आहेत. आता कावेरीला कळून चुकलाय मानचा हेतू. सगळ्यांसमोर माननी अशी काही परिस्थिती निर्माण केली की यशने खूप धक्कादायक निर्णय घेतलाय की तो कावेरीच्या जवळच येणार नाही, त्यांचं नातं फुलणारच नाही. आणि माननी आता हा केलेला वार कावेरी कसा हाणून पाडेल पाहणार आहोत आजच्या भागामध्ये. भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट नक्की द्या, सोबत कमेंटही करा. सांगत चला की तुम्हाला भाग कसा वाटतोय. सर्वांसमोर तर कावेरीला स्वीकारल्याचा दिखावा करून देवी आईच्या समोर उभ्या असतात आणि देवी आईला त्या सांगतात की मी यश आणि कावेरीचं नातं कधीच स्वीकारू शकत नाही देवी आई. मला फक्त कावेरीच्या तावडीतून यशला सोडवायचं आहे आणि मी अशी परिस्थिती आता निर्माण करेन की स्वतः यश कावेरीला हाताला धरून घराबाहेर काढेल. आता त्यासाठी जर का मला साम दाम दंड भेद वापरायची गरज पडली तर तेही मी करेन. पण हे करत असताना जर का कधी माझ्या हातून चूक झाली ना देवी आई, तर समजून घे. पण मी लवकरच त्या नीच कावेरीच्या तावडीतून माझ्या यशला सोडवणारच. देवी आईला नमस्कार करतात आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती उमटते ती एक गोड स्माईल, फक्त दिखाव्यापुरतीच्या. म्हणजे त्या अमृताच्या प्रेमात इतक्या आंधळ्या झाल्यात की खऱ्या खोट्याचा निवाडा काय असतो ते सुद्धा विसरून गेलेत वाटतं. आता त्यांच्या लक्षात येतं की घरात सर्वच जण येत आहेत, यश कावेरीला घेऊन येतोय. मग काय, औक्षणाचं ताट, दारात कावेरीला ओलांडण्यासाठी माप, ही सगळी तयारी चालू होते त्यांची. हसऱ्या चेहऱ्याने यश कावेरीच्या समोर येत म्हणतात की थांबा, तिथेच थांबा. सूनबाई आहेच ना या घरची, गृहलक्ष्मी आहे. मग आता स्वागतही अगदी तसंच व्हायला हवं. तुमचा लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय. मनात तर कावेरीबद्दलचा तिरस्कार ठेवून फक्त तोंडावरती कौतुकाची छाप टाकतात. आणि बिचारी यश कावेरी मानच्या या वागण्याला भुलतात सुद्धा. त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नसेल की मानच्या मनातही काळबेरं येऊ शकतं. मानना अमृताचा वाण नाही पण गुण नक्कीच लागलाय. विद्याला सांगतात की विद्या, औक्षण करून घे यांचं. विद्या तर इतकी आनंदात असते, बिचारीला काय ठाऊक की मानच्या मनात कावेरीविषयी किती तिरस्कार आहे ते. पटकन पुढे येते आणि औक्षणाचं ताट घेऊन यश कावेरीला ती कपाळी गंध लावते, त्यांच्या डोक्यावरती फुलं अक्षता टाकते आणि आनंदाने त्यांचं औक्षण करते. इतकी खुश असते, तिला वाटत असतं मनातून की माननी कावेरीचा अखेर स्वीकार केलाच म्हणायचं. पण त्यामागे पण मानचा एक छुपा हेतूच आहे की सगळ्यांसमोर फक्त दिखावा करायचा आणि एकट्या कावेरीला छळायचं. त्यानंतर काकूना भाकर तुकडा ओवाळायला सांगतात. आता घरात आणि विद्या सोडली तर यश कावेरीचं एवढं औक्षण होतंय, थाटात गृहप्रवेश करते ती, माननी स्वतः स्वीकार केलाय, हे सगळं पाहून त्यांच्या तोंडावर तर 12च वाजलेले असतात. काकू रागातच त्या दोघांवरून भाकर तुकडा ओवाळून टाकते आणि त्यानंतर यमुनाला हाका मारतात. आता यमुनाला त्यांनी माप आणायला सांगितलेलं असतं. यमुना सुद्धा तोंडावर 12च वाजवून येते. माप कावेरीच्या पायाशी ठेवते. तेव्हा आपल्या हसऱ्या चेहऱ्याने सांगतात की सुनबाई, गृहलक्ष्मी आहात ना या घरची, मग या आता खऱ्या अर्थाने गृहप्रवेश करून या घरात या. आता कावेरी माप ओलांडून प्रवेश करणार इतक्यात विद्या थांबवते आणि म्हणते की नाही, म्हणजे आता घरच्या सुनेचा गृहप्रवेश होतोय, उखाणा तर घ्यायलाच हवा ना. लगेच म्हणतात की प्रश्नच नाही, घ्या आता उखाणा घ्या. त्या क्षणी कावेरी इतका सुंदर उखाणा घेते की
वाटेवरची काटं जाऊन आता आली फुलं, वाटेवरची काटं जाऊन आता आली फुलं, साथ कधीच सोडणार नाही, यशला वचन दिलं. त्या क्षणी यशचे कळे खुलते आणि विद्या कावेरीचं तोंड भरून कौतुक करते. वाह कावेरी बहिणी, मस्त हा." कावेरी माप ओलांडून जेव्हा घरात प्रवेश करते त्या क्षणी आता सर्वच जण फक्त माच्या आग्रहाखातर टाळ्या वाजवून कावेरीचं घरात स्वागतच करतात. पण त्या क्षणी टाळ्या वाजवत असताना अचानकच काकूंच्या हातातून ग्लास निसटतो आणि पडतो, फुटतो. तेव्हा त्याच्या सगळ्या काचा अस्ताव्यस्त पडतात. मा इतक्या डोळे वटारून पाहतात ना तिच्याकडे, यश कावेरीला सुद्धा धक्का बसतो. आता त्यांना वाटत असतं की मुद्दाम केलं. तेव्हाच मा सांगतात की अगं हसू देत, हरकत नाही, काही घाईमध्ये होतं असं. ते सगळ्या काचा पटकन उचलून घे बरं. आता कावेरीला संकेत मिळालाय हा. नाही म्हणजे आता तो तिला कळलाय की नाही ते तर माहीत नाही आहे, पण कावेरीचा पुढचा प्रवास मात्र खडतर आहे याचा संकेत मिळालाय. उलट आत्ता खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यात काटे आलेत. काकू पटकन घाबरतच त्या काचा उचलते. मा सांगतात की आणि हो, त्या जे बारीक बारीक तुकडे पडलेत ना काचांचे, ते पदराने पटकन पुसून घ्या. गोळा करते सगळं. आता काही काचा तर मांच्या पायातही पडलेले असतात आणि मा त्याबद्दल काकूंना काही बोलतच नाही. काकू आपलं जेवढ्या दिसतात तेवढ्या सगळ्या काचा गोळा करते. पण ज्या क्षणी कावेरी पहिलं पाऊल टाकते त्या क्षणी त्या सगळ्या काचा तिच्या पायात घुसतात. तिला त्रास होतो, ती विव्हळते. त्या क्षणी मा हसऱ्या चेहऱ्याने विचारतात की सुनबाई, अहो संसार करायचा म्हटलं की पायाला ठेचा आणि हाताला चटके तर लागणारच. नाही म्हणजे इतक्या कशा नाजूक आहात तुम्ही की एवढी वेदनाही सहन करू शकत नाही. यश, नाही म्हणजे तुझ्या बायकोला बघ बाबा, पायामध्ये हे तांदूळ टोचतायत की काय, आणि तू माझं तोंड बघत काय उभा राहिलायस. तुझे एवढं बायकोचं कौतुक होतंय, तिचं घरात स्वागत होतंय, तू जा बरं मिठाई घेऊन ये. आणि घरातल्या सगळ्यांनाही त्या तेथून पाठवून देतात. ते सांगतात की तुम्ही काय बघत उभे राहिलात, अरे तुम्हीही जा, येऊ ना, पुढची सगळी तयारी कर बरं. आता बाकीचे सगळेच जण निघून जातात आणि मांचा छुपा हेतू, असली चेहरा नेमका कावेरीच्या समोर येतो. मा हिसक्यानेच कावेरीचा हात सोडतात आणि कावेरीला धक्काच बसतो. धक्क्याने जेव्हा ती मांकडे पाहते, मा तिला विचारतात, खूप हौस होती ना तुला या घरची सून व्हायची, नाही म्हणजे थोडा त्रास काय झाला, इतक्यातच थांबलीस. अगं निदान 7 पावलं तरी चाडायचं. तुझ्या लग्नात सप्तपदी तर झालेलीच नाही आहे ना, मग आता आपण ती पूर्ण करूयात. 7 पावलं तर चालशील ना. कावेरीच्या पायामध्ये काचा तर घुसलेल्या असतातच. त्या पायातून आता रक्त यायला लागतं. तिला इतका त्रास होत असतो, पण कावेरी तसंच मांचा शब्द पाळते. 7 पावलं ती पुढे चालते. मा तिला आदेश देतात की असंच आता तू तुळशीपर्यंत जायचं. कावेरीला असला शॉक बसलेला असतो ना की बिचारीने स्वप्नातही विचार केला नसेल की मा इतकं विकृत वागतील तिच्याशी. पण कावेरी हुक चू न करता गुपचूप 2-3 पावलं पुढे टाकते. पण नंतर ती धडपडते. आता ती पडणार, स्वतःला सावरत कसं बसं तरी ती पायऱ्यांवरती बसते. त्याच वेळेस मा कावेरीकडे येतात आणि तिला चॅलेंज करतात की काय झालंय, नाही म्हणजे माझ्या यशची बायको झालीस, या घरची सून झालीस, या घरची मालकीनही झालीस. सोपं वाटलं का सगळं. मग आता तू मला या घरची सून होऊनच दाखव. जर तू या घरची लक्ष्मी असशील तर मी आता कडक लक्ष्मी आहे, असं म्हणत मा रागातच पदर खोचतात. आता कावेरीला कळून चुकतं की तिचा मा सोबतच सामना रंगणार आहे. परत एकदा हा खडतर काट्याने भरलेला प्रवास पार करून तिला मांचं मन जिंकावं तर लागणारच आहे. पण हरकत नाही कावेरी, कारण मान ना कावेरी नक्कीच पुरून उरेल आणि अमृताचा खरा चेहरा सुद्धा समोर येईलच. मा कावेरीला चॅलेंज करतात, 1 महिन्याच्या आत मी नाही तुला या घराबाहेर काढलं ना तर बघ मग. आणि त्या फक्त एवढंच बोलून गप्प बसत नाही, तर धमकावतात सुद्धा. जर का तू हीच गोष्ट यशला सांगितली तर मीही त्याला माझ्यापासून कायमचं दूर करेन.
आणि एका मुलापासून त्याच्या आईपासून मुलाला तोडण्याचं पाप हे फक्त तुझ्या माथी बसेल. मान्य आता कावेरीची दुखरी नसच पकडलेली असते. म्हणजे त्याने असा छुपा वार केलाय ना की सगळ्यांसमोर चांगलं वागण्याचा दिखावाही करायचा आणि कावेरीला आपल्या दबावात ठेवायचं. जर का तो माझ्यापासून दूर झाला तर त्रास त्यालाच होणार आहे. आता यशवरती खूप प्रेम करतेस असा दावा करतेस ना तू. मग आता मलाही बघायचं आहे की तू त्याच्यावरती किती प्रेम करतेस आणि तू किती जिद्दीची आहेस. कावेरी हट्टी स्वभावाची आहे, हार तर मानणारच नाहीये. शेवटी मानना विजय पत्करावा तर लागणारच आहे. कारण विजय हा नेहमी सत्याचाच असतो आणि कावेरीची बाजू खरी आहे. मानच्या चॅलेंजला धमक्यांना न डगमगता कावेरी त्यांना स्पष्ट सांगते की ठीक आहे, मी या घरची सून होऊन दाखवेन. कारण तुमच्या आशीर्वादाने सगळं शक्य आहे मा. फक्त तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू देत. आणि ती त्यांच्या पायावर डोकं टेकते. इतक्यातच यश येतो आणि तो शॉकमध्ये तिच्याकडे पाहतच राहतो. मानचं लक्ष जाता मा तिरप्या नजरेने त्याला पाहतात आणि मानची चांगुलपणाची नाटकं चालू होतात. यशला त्या म्हणतात की अरे बघ ना काय चाललंय हिचं. अगं बाळा अशी काय आहेस तू, उठ उठ उठ. कावेरीला आधार देऊन त्या उठवतायत काय. त्यानंतर तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिचं कौतुकही करतात की माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत, शुभम भवतु. कावेरी शॉकमध्ये एखादा विजेचा झटका लागल्यासारखे मानकडे पाहतच राहते. कारण तिला स्वप्नातही वाटलं नसेल की मा असली नाटकं करू शकतात. तिला कळून चुकतं की आता मानशी सामना करणं तितकंही सोपं नाही आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कावेरीचा आता खडतर प्रवासाला सुरुवात झालेलीच असते. सर्वच जण खूप छान तयार होऊन आलेले असतात. यश कावेरी तर इतके सुंदर दिसत आहेत. मा सांगतात की आता कावेरीचा मी सून म्हणून स्वीकार केलाच आहे, यांचं लग्नही मला मान्य आहे. तर मग आता पुढचे खेळ खेळायला नको आहेत का. मुद्दामच विद्या कावेरीला हळूच धक्का मारते, तिला चिडवते. पण कावेरीच्या मनात माहिती की तिला किती यातना सहन कराव्या लागणार आहेत आणि मानचा चेहरा, खरा चेहरा काय आहे तो. मा सांगतात की आता जे करायचं ते मनापासूनच करायचं मी ठरवलंय. आणि मा ज्या कावेरीची गोडगोड वागतायत, इतकं चांगलं बोलतायत, तिच्याबद्दल कौतुक करतायत, ते मात्र अमृता आणि यमुना दोघींच्याही पचनीच पडत नसतं. त्यानंतर मा यश कावेरी दोघांनाही पाटावरती बसायला सांगतात आणि काकूंना देवीपासलं कुंकू आणून त्या पाण्यामध्ये टाकायला सांगतात. कारण अंगठी शोधण्याच्या खेळाला सुरुवात होणार असते ना. पाटावर बसता क्षणी कावेरीकडे यशचं लक्ष जातं. ती थोडी विवळते. तिच्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन बघून यश थोडा खालती झुकून पाहतो तर तिच्या पायाला पट्टी बांधलेली असते. यश घाबरत विचारतो की कावेरी, तुमच्या पायाला काय झालंय, काय लागलंय, तुम्ही मला सांगितलंच नाही. आता हे सगळं मानना खटकतं. सांगायचं झालं तर कावेरीची काळजी पाहून त्यांच्या पोटात दुखतंच. त्या विचारतात की अरे वा यश, नाही म्हणजे आत्तापासूनच बायकोची एवढी काळजी करतोयस, पाहून बरं वाटला. त्यावर यश म्हणतो की असं काहीच नाही आहे मा, जस्ट विचारलं. तेव्हा मा म्हणतात की असं का, बरं बरं. कावेरीला त्या मुद्दामच म्हणतात की कावेरी, काय ग, तुझ्या नवऱ्याला एवढी तुझी काळजी वाटते, सांग मग की तुझ्या पायाला काय झालंय ते, जखम कशी काय झाली. नेमक्या मा यशच्या पाठीमागे चेअरवरती येऊन बसतात आणि इतके डोळे वटारून कावेरीकडे पाहत असतात की बिचारी कावेरी आता अडकतेच की. कारण मांनाही बघायचं असतं की ती नक्की काय उत्तर देते. कावेरीला रात्रीचं माचं बोलणं आठवतं. त्यांनी चॅलेंज केले आणि कावेरी ही काही एका मुलाला आईपासून दूर करणारे ते नाहीच आहे. कावेरी उत्तर देते की गोडाऊनमध्ये गेले होते, तिथे लागले. तेव्हा मा मुद्दामच यशला विचारतात की काय रे, आता तर लक्ष लागेल ना खेळात. तेव्हा तो खूप जोराने हसतो आणि त्याच ठिकाणी मा आता यमुनाला आदेश देतात की अगं यमुना, तुझ्या नव्या वहिनीला हळदी कुंकू तरी लाव, स्वागत कर तिचं आपल्या घरात. यमुना रागातच विचारते की मी. मा सांगतात की हो, बहीण आहेस ना यशची. तेव्हा ती रागातच काकूंकडून ताट हिसकावून घेते
आणि कावेरीला हळदी कुंकू लावते. स्वागत आहे तुझं आमच्या घरात, यमुनाने असं म्हणताच त्यावर मा लगेचच म्हणतात, खरं तर कावेरी, तुझ्याच घरात तुझं स्वागत करणारे आम्ही कोण? कागदोपत्र तर हे सगळं आता तुझं झालंय ना. माने असा टोला लगावलेला असतो की जो फक्त कावेरीला कळतो. मा कावेरीला हसत सांगतात की कावेरी, अगं यमुना सहज बोलून गेली, एवढंही मनाला वाईट नको वाटून घेऊ. तेव्हा कावेरी हसऱ्या चेहऱ्यानेच बोलते की नाही मा, मी का वाईट वाटून घेईन. त्यानंतर मा यमुनाला आदेश देतात की ती पिंजर, गुलाबाच्या पाकळ्या आणि अंगठी ती पाण्यात टाक. आता यमुना तावातावातच जाते आणि त्या दोघांकडेही रागात एक कटाक्ष टाकत ती ती पिंजर म्हणजे जे कुंकू आहे ते पाण्यामध्ये टाकते. त्यानंतर परत कावेरीकडे रागात पाहतच ती पाकळ्यासुद्धा त्यात मिसळते. आता यशची नजर कावेरीकडे असते. यश मात्र आनंदाचा असतो, पण कावेरी, तिच्या मनात विचारचक्र चालूच असतं. तो चेहराही तिचा तेवढा पडलेलाच असतो, कारण कावेरीनं मानचं आव्हान जरी स्वीकारलं असलं तरी पुढे काय काय त्यांना तिला भोगावं लागणार आहे ते तर माहीतच नाही आहे. त्यानंतर आता जेव्हा यमुना त्या पाण्यामध्ये अंगठी टाकते, तिला सांगतात की आता ते पाणी नीट हलव, चांगलं ढवळून घ्या. तेव्हा यमुना रागातच ते पाणी, ते पिंजर टाकलेलं ते सगळं मिक्स करते. कावेरीकडे रागात कटाक्ष टाकत बोलतात की कावेरी, अगदी या कुंकासारखी आपल्या घरात मिसळले, दात ओठ खात म्हणतात. कावेरी या घरात आली आणि एका झटक्यात सगळं बदलून गेलं. खरं तर कावेरीने हे सगळंच बदलावून टाकलं. यशला सांगतात की बरोबर आहे ना यश. तेव्हा यश म्हणतो की हो मा, अगदी बरोबर आहे. तेव्हा बाकीच्यांचा सगळ्यांचा जळफळाट तर चालू असतोच, पण विद्याला मात्र खूप हसू येतं. सांगतात की आता बघूयात की तुमच्या संसारात कोण वरचढ ठरतंय. आता तेही कळेल या खेळात. कावेरी, यशचं मन तर तू आधीच जिंकले, आता बघूयात की या खेळात नक्की कोण जिंकते. तेव्हा यमुनाला झटकाच बसतो. आता खेळाला सुरुवात करायला सांगतात आणि यमुनाचा असला संताप होतो ना, मनोमन विचार करते की तर कावेरीला घराबाहेर काढायला निघाली होती, मग ती इतकं कौतुक का करते तिचं. यमुना रागात असते तो निघून जाणार. तिला सांगतात की यमुना, अगं बघ जरा किती छान खेळ खेळतायत दोघे. तेव्हा आग्रह धरतात म्हटल्यानंतर आता तिथून कोणाला हलायची परवानगीही मिळत नाही. जेव्हा यश कावेरी खेळायला सुरुवात तर करतात, दोघेही पाण्यामध्ये अंगठी शोधत असतात, पण होतं असं की कावेरीचं मात्र लक्षच नसतं. ती फक्त पाण्यात हात घालून तशीच विचारात हरवून जाते. त्या क्षणी यश कावेरीकडे पाहतो आणि अचानकच तिचा हात पकडतो. तेव्हा कावेरी भानावर येते. ती सर्वांसमोरच विचारते की यश, तुम्ही चीटिंग करताय. आता कावेरीला असा टोला लगावतात की जो कुणालाच कळत नाही. त्या म्हणतात की कावेरी, अगं प्रेमात सगळं माफ असतं, तुझ्याकडून तर शिकलोय आम्ही. कावेरी परत एकदा धक्क्याने माकडे पाहतच राहते. भाग संपतोय, बघूयात पुढे. घरामध्ये कसलं तरी फंक्शन ठेवलेलं असतं आणि त्यामध्ये आलेल्या आजूबाजूच्या बायका ज्या आहेत, कावेरीविषयी नको नको ते बडबडतात, तिच्यावर आरोप असल्याचं बोलतात. आता कावेरीची बाजू घेऊन त्यांच्याशी वाद घालतात. असेल कावेरीवरती आरोप, पण मी मानत नाही. मी कावेरीचा सून म्हणून स्वीकार केलाय फक्त माझ्या यशसाठी. तेव्हाच रागात यश आता समोरच त्या बायकांना सांगतो की तुम्हाला वाटत असेल की ने कावेरीचा सून म्हणून स्वीकार करून खोटेपणा केलाय, तर मग मी आज च्या साक्षीनेच तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत कावेरीवरचे आरोप खोटेत हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत नवरा बायको म्हणून आम्ही कधीच जवळ येणार नाही. आता ने असा वार केला ना कावेरीवरती की यश परच्या जवळ येऊच द्यायचं नाही, त्यांचं नातच फुलू द्यायचं नाही. एक ठिणगी त्याने टाकले आणि कावेरीला आता कळले, कावेरी पण खूप शातीर आहे पुरून उरेल